नमस्कार, टेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत तुमचं सर्वांचं स्वागत। आणि आज मी या ठिकाणी एक अशी अमेझिंग ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये तुमचे जे WhatsAppवरती आपल्याला मेसेजेस येतात आणि त्यानंतर डिलीट केल्यानंतर तुम्हाला अजिबातही बघता येत नाही, कुठलाही ऑप्शन या ठिकाणी राहत नाही। तर त्याचीच एक ट्रिक मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। जर तुम्हाला कुणी मेसेज सेंड केला आणि नंतर तो मेसेज जर त्यांनी डिलीट केला तर तो सुद्धा मेसेज तुम्हाला आता या ट्रिकमधून वाचता येणार आहे। तुम्हाला तो सुद्धा मेसेज जो आहे या ठिकाणी तुमच्या WhatsAppवरती दिसणार आहे। तर अशाच व्हिडिओ जो आहे हा मी आता सुरू करतो आणि सोबतच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा। तर मित्रांनो, आपण आता आलो प्ले स्टोअरवरती आणि प्ले स्टोअरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे नोटिफिकेशन हिस्ट्री या नावाचं ॲप्लिकेशन। या ठिकाणी सर्च केल्यानंतर भरपूर ॲप्लिकेशन तुम्हाला दिसतील, पण तुम्हाला या ठिकाणी नोटिसेव हे जे ॲप्लिकेशन आहे हे इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे आणि याचे रेटिंग आहे खूप चांगले आहे। तेव्हा मी याला ओपन करतो आणि आता खूप महत्त्वाच्या सेटिंग तुम्हाला करायचे आहे, याच्याशिवाय तुमचे जे मेसेज आहे तुम्हाला अजिबात दिसणार नाही। तेव्हा याला अशा प्रकारे या ठिकाणी अलाउ करायचं आणि या ठिकाणी नोटिसेव जे आहे हे तुम्हाला अलाउ करायला लागेल। या सर्व सेटिंग या नोटिसेवला या ठिकाणी अलाउ करून टाकायचं आहे आणि परत बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी ॲक्सेस मागेल, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अलाउवरतीच क्लिक करायचं आहे। हे केल्यानंतर जे आहे प्लेलिस्ट या ठिकाणी आपले ॲप जे आहे ते सर्च होतील आणि त्यानंतर परत एकदा बॅक आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे ते दिसतील की कोणकोणत्या ॲप्लिकेशनचं तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तेव्हा WhatsAppला या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करा, कारण आपण WhatsAppवरचे मेसेज बघणार आहोत। यानंतर परत हे जे आहे नोटिसेव या ठिकाणी बॅटरीला दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला नोटिसेवला ऑन करून टाकायचं आहे आणि तुमचा जो सेटअप आहे आता पूर्ण झालेला आहे। आता आपण कम्प्लिटली बघूयात की हे नेमकं वर्क कशा प्रकारे करतं। तर या ठिकाणी माझ्याजवळ 2 मोबाईल आहे। मी या ठिकाणून मेसेज सेंड केला या सेकंड मोबाईलवरती आणि तुम्ही बघू शकता की मेसेज जो आहे आलेला आहे। मी आता याला डिलीट करतो, हे बघा डिलीट फॉर एव्हरीवन करतो, दोन्ही ठिकाणी तो डिलीट होऊन जाईल आणि आता दिस मेसेज इज डिलीटेड या ठिकाणी आलेला आहे। मी आता सेकंड मोबाईलमध्ये बघतो की तो जो मेसेज आहे मला आलेला आहे का। तर या ठिकाणी ओपन केल्यानंतर दिस मेसेज वॉज डिलीटेड तुम्ही बघू शकता। मात्र हा जो मेसेज आहे तुम्हाला आता वाचता येणार आहे। या नोटिसेव ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी WhatsAppचे जे ॲप्लिकेशनचे तुम्हाला या ऑलमध्ये गेल्यानंतर WhatsAppचे तुम्हाला नोटिफिकेशन आलेले आहे, या ठिकाणी ते नाव सेव्ह करायचं आहे। तर मी या ठिकाणी ते नाव सर्च करतो आणि हे बघा या ठिकाणी शुभमने मेसेज केलेला आहे, तो जो आहे अगोदर हाय येतं आणि त्यानंतर तुम्हाला दिस मेसेज वॉज डिलीटेड येतं। म्हणजे हाय हा मेसेज तुम्हाला आला होता आणि तो नंतर डिलीट केलेला आहे। परत एकदा मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो। या ठिकाणी परत एकदा हाय मी या ठिकाणी या मोबाईलवरून सेंड केलं आणि नंतर जे आहे तो डिलीट मेसेज या ठिकाणी मी करतो। हा पूर्ण व्हिडिओ बघा, कारण तोपर्यंत तुम्हाला हे जी आयडिया पूर्ण येत नाही तर तुम्ही परत कन्फ्यूज व्हाल। या ठिकाणी हा मेसेज जो आहे या ठिकाणी डिलीट आहे आणि हा मेसेज या ठिकाणी तरीही तुम्हाला दिसतो आहे। या ज्या सेटिंग आहेत त्या सेटिंग करायच्या आहे, कंप्लीट करायच्या आहे, तेव्हाच तुम्हाला जो आहे हा मेसेज या ठिकाणी बघता येणार आहे। परत मी या ठिकाणी हॅलो करून दाखवतो आणि याचं सेटिंग आहे या करत असताना तुम्हाला या ॲप्लिकेशन जे आहे याला प्रत्येक ठिकाणी अलाउ ठेवायचं आहे। या ठिकाणी हॅलो मेसेज आलेला आहे, मी तो बघूनही घेतला, एक परत दाखवलं तुम्हाला आणि डिलीट केला या ठिकाणून आणि आता दाखवतो। आता परत 3ही मेसेज डिलीट झालेले, मात्र या ठिकाणी मी याला एकदा रिफ्रेश करून घेतो आणि तुम्हाला परत दाखवतो। हे बघा या ठिकाणी हॅलो हा मेसेज आलेला आहे। तर मित्रांनो, ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि सोबतच या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अशाच अमेझिंग व्हिडिओ जे आहेत मी या चॅनलवरती तुम्हाला अपडेट करत राहील। तेव्हा धन्यवाद।